आपण आज चाललेलो आहे लोणावळ्याला एकविरा देवीच्या दर्शनाला. चला पब्लिक दाखवतो तुम्हाला टॉपचा विषय. हा नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपलं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मी तुमचा लाडका ब्लॉगर वैभव 4353. तुम्ही माणसाला एवढं आवरून सकाळ सकाळ कुठं चाललाय? आपल्याला जायचं होतं लोणावळ्याला एकविरा देवीला. मग लिफ्ट मधनं आलो खाली, तिथनं थेट निघालो पीएमटी स्टेशनवर. तिथनं पकडली पिंपरी चिंचवडची पीएमटी. मग पीएमटी मध्ये तर जाम गर्दी होती राव. परत तेवढ्यात पोहोचलो आपण पिंपरी चिंचवडला. तिथनं आपल्याला चालत जायचं होतं रेल्वे स्टेशन कडे. तेवढ्यात आलो रेल्वे स्टेशनला. मग तिथनं तिकीट काढलं. रेल्वे यायला जरा टाइम होता त्यामुळे जरा वेळ बसलो. तेवढ्यात मग आली रेल्वेत बसलो. मग रेल्वेत बी भरपूर गर्दी होती. फायनली 1 ते 1.5 तासाचा प्रवास करून आपण लोणावळ्यात पोहोचलो एकदाच. लोणावळा स्टेशनला बी भरपूर गर्दी होती. परत तिथनं लोणावळा स्टेशनच्या बाहेर आलो. लोणावळा स्टेशनला बाय बाय करून आलो आपण 36 लाखाच्या गाडी. म्हणजे आपल्या लालपरी तो. तिथनं अजून आपल्याला 10 किलोमीटर जायचं होतं. एकविरा देवी 10 किलोमीटर राहिलेले अजून. फायनली आपण एकविरा देवीच्या तिथं आलेलोय. तिथं आम्ही विचारलं, ती म्हणले तिथनं तुम्हाला 3 किलोमीटर रिक्षाने जावं लागलं आतमध्ये. मग काय रिक्षात बसलो, निघालो मग 3 किलोमीटर आतमध्ये जाण्यासाठी. रिक्षात नंतर एकविरायचा डोंगर एकदम क्वालिटी दिसत होता. तेवढ्यात आपण डोंगराच्या खाली पोहोचलो. डोंगर आपल्याला चालतच चढायचा होता त्यामुळे काय विषय नाही. म्हणलं पहिले आपली पेट पूजा करून घ्यावी. हा नाश्ताही करून आपण तिथनं फायनली ट्रेकिंग करायला सुरुवात केलेली. एकदम असा क्वालिटी असा गड आपल्याला चढायचा होता अक्का. निम्यात गेलतो आम्ही गड चढत चढत. काय आता तुम्हाला सांगायचंय, तुम्हाला आता काय आमचं चालून जाऊ द्या. आता काय विषय नाही, तुम्हाला सांगून काय उपयोग बी नाही. देवीच्या तिथं पोहोचलेलो. मग तिथनं काय हार नारळ ही घेतला. आणि परत तिथनं अजून थोडं चालायचं होतं आपल्याला. परत मग निघालो अजून चालायला. तेवढ्यात आपण आलो मग देवीच्या तिथं. सगळं मंदिर दगडात कोरलेलं एकदम क्वालिटी असं वाटत होतं बघायला. तुम्ही बी एका आलं तर एकदम असं क्वालिटी असं मंदिर आहे. परत जरा वेळ बसून आपल्या दाजीचं ह्यांचं फोटो काढलं दीदीचं आणि निघालो परत दर्शनाला. दर्शन रांगेत बी भरपूर गर्दी होती. तुम्हाला काय आतमधला व्हिडिओ मी काढला नाही. आतमध्ये सक्त मनाई होते व्हिडिओ काढायला. मग तुम्हाला त्यामुळे स्क्रीनवरच दाखवतोय मी. दर्शन करून जरा वेळ तिथं बसलो. परत मग तिथनं आपला उद्याचा ब्लॉग बघा विसरू नका. मी जातो घरी. तुम्ही करा लाईक, फॉलो, कमेंट, शेअर. हा.